हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए हा पॉईंट चालू केला होता. सुरुवातीला आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए इन अ प्रोकॅरियोटिक सेल हा पॉईंट कव्हर केला. आज आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए इन अ यूकॅरियोटिक सेल हा पॉईंट पाहणार आहोत. तर पहा, लास्ट लेक्चरला पॅकेजिंग ऑफ डीएनए हा पॉईंट कव्हर करत असताना आपण प्रोकॅरियोटिक सेलचा सुद्धा काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. आता आपण इथं यूकॅरियोटिक सेलमधलं डीएनएचं पॅकेजिंग म्हणजेच थोडक्यात ह्यूमन बिईंगचा जो काही डीएनए आहे किंवा ह्यूमनमध्ये बॉडीमध्ये ज्या काही सेल्स आहेत आणि या प्रत्येक सेलमध्ये जो डीएनए प्रेझेंट आहे, या डीएनएचं पॅकेजिंग न्यूक्लियसमध्ये कशा पद्धतीनं होतं हा पॉईंट आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला यूकॅरियोटिक सेल म्हणजे काय, जसं आपण पाहिलं की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस ॲब्सेंट असतो, इकडे यूकॅरियोटिक सेलमध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असतो. म्हणजे जे काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे त्याला प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं प्रेझेंट आहे आणि त्याच्याचबरोबर न्यूक्लिओझोम हे स्ट्रक्चरसुद्धा न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतं. जेव्हा आपण सगळ्यात मोठी सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली हा पॉईंट स्टडी केला की जी यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे, तर या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेला आपण म्हटलं होतं न्यूक्लियस. न्यूक्लियस हा कंट्रोलिंग सेंटर किंवा हा कंट्रोलिंग युनिट यूकॅरियोटिक सेलमधला जरी असला तरी ही एक आहे सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली आहे. हे आपण 11वीला पाहिलेलं आहे. तर या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीचं स्ट्रक्चर सुद्धा आपण पाहिलेलं आहे. थोडंसं याच्याबद्दल आपण काय करूया, रिव्हिजन करूया. यूकॅरियोटिक सेलचा कन्सेप्ट जरी आपला 11वीमध्ये कंप्लीट झाला असला तरी प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक याच्यामधला जो मेजर डिफरन्स आहे की प्रोकॅरियोटिकमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली ह्या ॲब्सेंट आहेत, तर यूकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली किंवा ज्याला आपण मेम्ब्रेन बाउंड सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीज ह्या प्रेझेंट आहेत. तर या सायटोप्लाझमिक ऑर्गेनेलीजमधली जी काही सगळ्यात मोठी जी काही सायटोप्लाझमिक ऑर्गेनेली जी यूकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे ती आपण पाहिलेली आहे. तर त्याचा इथं काय संबंध आहे, तर आपण नेहमीच म्हणतो की ज्याला जेनेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल डीएनए जो ह्यूमन बिईंगमध्ये प्रेझेंट आहे हा नेहमी न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतो. तर या न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जे 11वीला झालेलं आहे. तर या न्यूक्लियसच्या स्ट्रक्चरचा काही पार्ट आपण इथं रिवाइज करूया. तर पहा, मी येथे एक डायग्राम काढली आणि या डायग्राममध्ये मी काय दाखवलेलं आहे, एक नेटवर्क दाखवलेलं आहे आणि या नेटवर्कला काय म्हटलं होतं आपण, क्रोमॅटिन नेटवर्क असं म्हटलं होतं. तर क्रोमॅटिन नेटवर्क आणि या पॅकेजिंगचा इथं काय संबंध आहे, हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे हे कशापासून तयार झालेलं आहे, तर या क्रोमॅटिन नेटवर्कमध्ये किंवा ज्याला आपण क्रोमॅटिन फायबर असं म्हटलं होतं, तर या क्रोमॅटिन नेटवर्क किंवा फायबरमध्ये नेमकं कोण प्रेझेंट आहे, न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे. न्यूक्लिक ॲसिड आणि त्याच्याच बरोबर क्रोमॅटिन न्यूक्लिक ॲसिड प्लस क्रोमॅटिन प्रोटीन. जेव्हा न्यूक्लिक ॲसिड हे प्रोटीन सोबत असोसिएटेड होतात तेव्हा त्याला म्हटलं जातं क्रोमॅटिन फायबर असं म्हटलं जातं. म्हणजे न्यूक्लियसच्या, आता ही डायग्राम आपल्या डोळ्यासमोर आठवायची की ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन दाखवले होते आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये आपण एक असं स्ट्रक्चर दाखवलं होतं ज्याला न्यूक्लिओलस असं म्हटलं होतं आणि सगळ्यात आतमध्ये जो सायटोप्लाझम प्रेझेंट आहे न्यूक्लियसमध्ये ज्याला इथं आपण म्हटलं होतं न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम म्हणजे सायटोप्लाझम प्रेझेंट इन अ न्यूक्लियस, ज्याला काय म्हटलं जातं न्यूक्लिओप्लाझम. आणि या न्यूक्लिओप्लाझममध्ये एक असं नेटवर्क आहे, या नेटवर्कला क्रोमॅटिन नेटवर्क असंही म्हटलं जातं. तर हे क्रोमॅटिन नेटवर्क कशापासून तयार झालं, तर याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट आहे आणि त्याच्यासोबत काही प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. म्हणजे जेव्हा न्यूक्लिक ॲसिड असोसिएटेड विथ प्रोटीन असं जेव्हा स्ट्रक्चर तयार होतं तेव्हा त्याला क्रोमॅटिन फायबर असं म्हटलं जातं. आता या क्रोमॅटिन फायबरचा इथं काय संबंध आहे, तर हे जे क्रोमॅटिन फायबर आहे इव्होल्युशनमध्ये किंवा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक सेल डिव्हिजन हा पॉईंट पाहिलेला आहे. तर या क्रोमॅटिन फायबरपासून क्रोमॅटिड तयार होतात आणि क्रोमॅटिडचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होत असतं, क्रोमोझोममध्ये होत असतं. म्हणजे या सेल डिव्हिजन टॉपिकमध्ये तुम्ही 2 प्रकारच्या सेल डिव्हिजनच्या प्रोसेस पाहिल्यात की ज्याच्यामध्ये मायटॉसिस हा पहिला पॉईंट पाहिला आणि त्याच्यामध्ये इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज हे पॉईंट पाहिले. तर हा पॉईंट आपण स्टडी करत असताना तर याच्यासोबत सेल डिव्हिजनचा किती पॉईंट आपण रिवाइज करू शकतो हा प्रयत्न तुम्ही करायचा आहे की ज्याच्यामध्ये हे जे क्रोमॅटिन नेटवर्क आहे की ज्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड हा पॉईंट सांगितला आणि न्यूक्लिक ॲसिड जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे ते कोणतं आहे, डीएनए. म्हणजेच हे जो न्यूक्लिक ॲसिड की ज्याला डीएनए म्हटलेला आहे नेमका कुठं प्रेझेंट आहे,
न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहे आणि या डीएनएचं पॅकेजिंग कसं होतं हेच आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. म्हणजे हा पॉईंट फक्त पॅकेजिंगसाठी स्टडी न करता तर याच्यासोबत 11वीचा झालेला टॉपिक की ज्याच्यामध्ये तुम्ही सेल सायकल शिकलेली आहे हा पॉईंट इथं रिवाइज करणं किंवा याची लिंक त्या टॉपिक सोबत लावणं गरजेचं आहे. तर आपण तुम्ही हा पॉईंट सुरू करायच्या आधी 11वीचा सेल डिव्हिजन हा टॉपिक तुम्ही वाचू शकता किंवा वाचणं गरजेचंच आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅकेजिंग ऑफ डीएनए इन युकॅरियोटिक सेल हा पॉईंट पाहू शकता. त्याच्याही आधी तुम्ही युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर प्रिपेअर करणं आणि त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमधला डिफरन्स लिहिणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासोबत न्यूक्लियसचं स्ट्रक्चर सुद्धा प्रिपेअर करणं इथं गरजेचं आहे. आपल्याला या पॉईंटसाठी फक्त काय लागणार आहे, क्रोमॅटिन नेटवर्क लागणार आहे. हे क्रोमॅटिक नेटवर्कमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय सांगितला की याच्यामध्ये डीएनए आहे आणि प्रोटीन आहे. हे जे असोसिएशन आहे हेच काय आहे, पॅकेजिंग ऑफ डीएनए आहे. तर हा पॉईंट आपण आता थोडासा डिटेलमध्ये पाहूया. तर पहा, लास्ट लेक्चरला आपण सांगितलं की पॅकेजिंग ऑफ डीएनए साठी एक स्पेशल प्रोटीनची गरज असते आणि त्या प्रोटीनला म्हटलं जातं हिस्टोन प्रोटीन असं म्हटलं जातं, हिस्टोन प्रोटीन. तर इथं जे काही हिस्टोन प्रोटीन आहे ते 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. ते कोणते आहेत तर इथं लिहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये H2A आहे, H2B आहे म्हणजे हिस्टोन प्रोटीन, हिस्टोन प्रोटीन A, हिस्टोन प्रोटीन B, त्याच्यानंतर हिस्टोन प्रोटीन 3, हिस्टोन प्रोटीन 4. आता इथं मी 5वा लिहिलेला आहे की ज्याला H1 असं लिहिलं जातं, पण ऍक्च्युली हा नेमका कुठं प्रेझेंट असतो हे नंतर लक्षात येईल. म्हणजेच पॅकेजिंग ऑफ डीएनए साठी इथं युकॅरियोटिक सेल मधल्या डीएनएचं पॅकेजिंग करण्यासाठी ज्या हिस्टोन प्रोटीनची गरज असते ते हिस्टोन प्रोटीन कोणते आहेत, H2A, H2B, H3 आणि H4 हे 4 आहेत. आता हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत हे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲब्सेंट असतात, पण हिस्टोन हे पॅकेजिंग ऑफ डीएनए साठी काम करतात. मग प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पॅकेजिंग कसं झालं तर हिस्टोन प्रमाणेच काम करणारे प्रोटीन तिथं प्रेझेंट असतात ज्याला पॉलीअमाइन्स असं म्हटलं जातं. म्हणजे पॉली म्हणजे मेनी आणि अमाइन्स म्हणजे प्रोटीन. हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला सांगितलेला आहे. म्हणजेच अशाच पद्धतीचे प्रोटीन तिथं प्रेझेंट आहेत आणि हे प्रोटीन पॅकेजिंग ऑफ डीएनएचं काम करत असतात. म्हणजेच इथं आपल्याला एक पॉईंट क्लिअर झाला, युकॅरियोटिक सेल ही ट्रू सेल असेल किंवा याच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणजेच ही कशी हायली इव्हॉल्व्ड स्ट्रक्चर आहे युकॅरियोटिक सेल. आणि ह्यूमन बीइंग मध्ये युकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. बॅक्टेरियामध्ये सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गीमध्ये प्रोकॅरियोटिक सेल प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये डीएनएचं पॅकेजिंग करण्यासाठी स्पेशल टाईपचे प्रोटीन्स प्रेझेंट आहेत ज्यांना म्हटलं जातं हिस्टोन प्रोटीन. तर याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर 1 मार्काचा क्वेश्चन असाही विचारला जातो की हिस्टोन प्रोटीनची नावं विचारली जातात. ती कोणती आहेत, H2A, H2B, H3 आणि H4 हे काय आहेत, हिस्टोन प्रोटीन आहेत. आता पहा, मी आधीच सांगितलं की न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन फायबर्स असतात. या क्रोमॅटिन फायबरमध्ये पहिल्यांदा कोण आलं, हिस्टोन प्रोटीन आले. म्हणजे हिस्टोन आले आणि त्याच्यानंतर या हिस्टोन प्रोटीनला सराउंडिंग किंवा रॅप कोण होत असतं, न्यूक्लिक ऍसिड. त्याच्यामध्ये कोण आलं, डीएनएचा स्ट्रँड आला. म्हणजे डीएनए असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन ज्याला काय म्हटलं जातं, पॅकेजिंग ऑफ डीएनए. यालाच म्हटलं जातं क्रोमॅटिन फायबर असं म्हटलं जातं. आणि इथं या पॉइंटमध्ये आपण एक नवीन वर्ड शिकणार आहोत ज्याला म्हटलं जातं न्यूक्लिओसोम. न्यूक्लिओसोम म्हणजे मायक्रोस्कोपिक. हे सगळं पूर्ण स्ट्रक्चर हे कसं आहे, मायक्रोस्कोपिक आहे. म्हणजे क्रोमॅटिन, सुरुवातीला क्रोमॅटिन फायबर किंवा क्रोमॅटिन नेटवर्क हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, न्यूक्लिओसोमच्या फॉर्ममध्ये आहे. आता आपल्याला या पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये नेमकं न्यूक्लिओसोम म्हणजे काय हे पाहायचं आहे. तर न्यूक्लिओसोम म्हणजे काय, तर इथे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे हे एका सिंगल न्यूक्लिओसोमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे. या सिंगल न्यूक्लिओसोमच्या स्ट्रक्चरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ही एक थ्रेड आहे. जसं आपण पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये लास्ट लेक्चरला सांगितलं होतं की समजा एका बॅकबोनची गरज असते आणि त्या बॅकबोनचा सपोर्ट घेऊन जेव्हा थ्रेड याला सराउंड करते किंवा अराउंड करते किंवा कॉईल करते तेव्हा त्या स्ट्रक्चरला पॅकेजिंग ऑफ डीएनए असं म्हटलं जातं. इथं या पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये नेमकं कोण आहे तर डीएनएचा स्ट्रँड आहे म्हणजे न्यूक्लिक ऍसिड आहे. आणि त्याच्यानंतर ही जी नावं दिलेली आहेत ते कोण आहेत, हिस्टोन प्रोटीन्स आहेत. हिस्टोन प्रोटीन मध्ये कोण आहे, H2A आहे, त्याच्यानंतर H2B आहे, H3 आहे आणि H4 आहे. पण हे जे स्ट्रक्चर आहे याला इथं नाव दिलेलं आहे ऑक्टोमर ऑफ हिस्टोन्स असं म्हणलेलं आहे. तर याचा अर्थ काय होतो किंवा ऑक्टोबर
ऑक्टोबर म्हणजे काय तर पहा, जे काही हिस्टोन प्रोटीन 4 प्रकारचे आहेत, H2A, H2B, H3 आणि H4. या ऑक्टोमरचं स्ट्रक्चर तयार होत असताना किंवा पॅकेजिंग करण्यासाठी या हिस्टोन प्रोटीनचे प्रत्येकी 2 मॉलिक्युल्स हे काय करत असतात, एक स्ट्रक्चर तयार करतात की ज्याच्यामुळे काय तयार होतात, 8 हिस्टोन मॉलिक्युल्स तयार होतात. आणि जेव्हा 8 हिस्टोन मॉलिक्युल एकत्र येतात आणि या 8 हिस्टोन मॉलिक्युलला डीएनएचा थ्रेड हा काय होतो, रॅप होतो, तेव्हा ते जे स्ट्रक्चर आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं ऑक्टोमर. म्हणजे याच्यामध्ये हिस्टोन प्रोटीनचे 8 मॉलिक्युल्स आहेत. 8 मॉलिक्युल्स कोणते तर प्रत्येकी 2, म्हणजे ज्याचे 4 सुरुवातीचे जे बेसिक आहेत की ज्याच्यामध्ये H2A आहे, या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय H2A चे 2 मॉलिक्युल आहेत, इथे H2A चे 2 आहेत, त्याच्यानंतर H2B चे 2 आहेत, म्हणजे प्रत्येकी 2 हिस्टोन प्रोटीन हे काय आहेत, असं एक 8 मॉलिक्युलचं स्ट्रक्चर तयार होतं. म्हणून याला म्हटलं जातं ऑक्टोमर ऑफ हिस्टोन्स असं म्हटलं जातं. म्हणजे हिस्टोन समजला, ऑक्टोमर कसा तयार झाला हेही समजलं. आता याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, थ्रेड दाखवलेले आहेत. म्हणजे एका बॅकबोनला जर समजा जर थ्रेड जर गुंडाळले, तशाच पद्धतीने हा थ्रेड काय झालेला आहे, याच्याभोवती गुंडाळलेला आहे. हा जो थ्रेड आहे तो कोण आहे, डीएनए आहे, किंवा याला डीएनएचं स्ट्रँड असं म्हटलं जातं. म्हणजेच हा डीएनए या हिस्टोन प्रोटीनला काय आहे, कॉइलिंग आहे. हे स्ट्रक्चर जेव्हा कॉम्पॅक्ट किंवा कंडेन्स फॉर्ममध्ये येतं तेव्हा त्याला म्हटलं जातं पॅकेजिंग ऑफ डीएनए. आता पहा, इथं हिस्टोन प्रोटीन किंवा डीएनए हे एकमेकाला पॅकेजिंग कशा पद्धतीने करून घेतलं तर डीएनएचं स्ट्रक्चर पाहत असताना आपण सांगितलं होतं की हे पॉलीन्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर आहे. आणि पॉलीन्यूक्लियोटाइड हे कशापासून तयार झालेलं आहे की सेंट्रली प्लेस्ड पेंटोज शुगर आहे, त्याच्या बाजूला नायट्रोजन बेस आहे, म्हणजे त्याची अटॅचमेंट आहे, आणि त्याच्या पुढे कुणाची अटॅचमेंट आहे, फॉस्फोरिक ऍसिडची अटॅचमेंट आहे. म्हणजे फॉस्फेट ग्रुपमध्ये फॉस्फोरिक ऍसिड प्रेझेंट आहे. आणि हे जे फॉस्फोरिक ऍसिड आहे हे काय आहे, फॉस्फोरिक ऍसिडमुळे डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. आणि मुळात जे हिस्टोन प्रोटीन आहेत हे पॉझिटिव्हली चार्जड मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या आयन्समुळं किंवा चार्जचं प्रोडक्शन होण्यामुळं हे काय झालेलं आहे, पॅकेजिंग ऑफ डीएनए झालेलं आहे. म्हणजेच याच्यावरती दुसरा क्वेश्चन विचारला जातो, डीएनए वरती कोणता चार्ज असतो, डीएनए वरती निगेटिव्ह चार्ज असतो का, कारण डीएनए मध्ये फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असतो आणि या फॉस्फेट ग्रुपमध्ये फॉस्फोरिक ऍसिड प्रेझेंट असतं आणि या ऍसिडच्या प्रेझेन्सीमुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे किंवा निगेटिव्ह चार्ज येतं. आता इथं हिस्टोन प्रोटीन हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या इंटरॅक्शनमुळे हे काय झालेलं आहे, पॅकेजिंग ऑफ डीएनए हे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आता पहा, या पॅकेजिंग मध्ये आपण असं दाखवलेलं आहे की या ऑक्टोबरला काय झालेलं आहे, डीएनएचा स्ट्रँड हा कसा आहे, कॉइलिंग आहे. पण जो डीएनएचा जो स्ट्रँड आहे किंवा एका पॅकेजिंग ऑफ डीएनए मध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला इथं आपण न्यूक्लिओझोम असं म्हणलेलं आहे. आणि या न्यूक्लिओझोम मध्ये 200 नायट्रोजन बेस पेअर्स प्रेझेंट असतात. म्हणजे बेस पेअरची संख्या ही किती राहत असते, पहा मी काय सांगते, या पॉईंटवरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. जे न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये 200 बेस पेअर प्रेझेंट असतात. पण ऑक्टोबरला जेव्हा डीएनएचं थ्रेड हे कॉइलिंग करतं तेव्हा हे जे कॉइलिंग आहे ते किती राहतं, 1 3/4 टन, 1 3/4 टन इतकं कॉइलिंग होतं. म्हणजे थोडीशी जागा इथं शिल्लक राहत असते. तर पहा हे कसं होतं, आता हे जे स्ट्रक्चर आहे याला न्यूक्लिओझोम असं म्हटलं जातं. न्यूक्लिओझोमचा जो डायमीटर आहे तो 1000 NM किंवा ज्याला म्हटलं जातं 100 डिग्री एंगस्ट्रॉम इतका याचा काय राहत असतो, डायमीटर राहत असतो. सुरुवातीला जेव्हा क्रोमॅटिन नेटवर्क हे तयार होत असतं तेव्हा मायक्रोस्कोपमध्ये हे जेव्हा स्ट्रक्चर पाहतो तेव्हा मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला हे स्ट्रक्चर असं दिसतं की हा एक न्यूक्लिओझोम आहे आणि एक न्यूक्लिओझोम हा दुसऱ्या न्यूक्लिओझोमला इथं काय झालेला आहे, अटॅच झालेला आहे. म्हणजे हे न्यूक्लिओझोमचं जे स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये डीएनएचे स्ट्रँड रॅपिंग झालेलं आहे. म्हणजे हे जसं स्ट्रक्चर आहे तसंच इथं एक दुसरं स्ट्रक्चर आहे. म्हणजे या दोन स्ट्रक्चरची काय झालेली आहे, अटॅचमेंट झालेली आहे. तर ह्या अटॅचमेंटसाठी जो उरलेला जो कोण आहे, हिस्टोन प्रोटीन आहे, त्याचं नाव आहे H1. हा हिस्टोन प्रोटीन इथं काय करतो, काम करतो. किंवा हिस्टोन प्रोटीन हा या ऑक्टोमरच्या बाजूला प्रेझेंट असतो. हा नेहमी काय काम करतो, एका न्यूक्लिओझोमला दुसऱ्या न्यूक्लिओझोमला कनेक्ट करण्याचं काम करत असतो. आणि जो काही थ्रेड आहे इथं एक न्यूक्लिओझोम दुसऱ्या न्यूक्लिओझोमला कनेक्ट करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं लिंकर डीएनए. म्हणजे साधी जर आपण डायग्राम काढली, समजा हा एक न्यूक्लिओझोम आहे, त्याच्यानंतर हा दुसरा न्यूक्लिओझोम आहे, तर हा जो पोर्शन आहे तर मी दुसरा न्यूक्लिओझोम दाखवला.
म्हणजे हा जो मधला जो गॅप आहे याला म्हटलं जातं लिंकर डीएनए असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लिंकर डीएनए. आणि या लिंकर डीएनए साठी कोण काम करत असतं? H1 लिंकर डीएनए. म्हणजेच डीएनएचं जे काही रॅपिंग झालेलं आहे 1 and 3/4 टन, म्हणजे याच्यामधला काही पार्ट हा शिल्लक असतो. उरलेला पार्ट हा कुठं काय काम करत असतो? दुसऱ्या न्यूक्लिओझोमला अटॅच करण्याचं काम करत असतो. म्हणजे त्याच्यानंतर हा जो दुसरा न्यूक्लिओझोम आहे याचा सुद्धा कॉइलिंग 1 and 3/4 टर्न होतं आणि त्याच्यानंतर काही पार्ट उरतो, तो उरलेला पार्ट दुसऱ्या न्यूक्लिओझोमला अटॅच होतो. म्हणजे जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये आपण क्रोमॅटिन फायबरचं स्ट्रक्चर पाहतो तेव्हा हे स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसतं. म्हणून याला काय म्हटलं जातं? बीड्स ऑन स्ट्रिंग. याचा अर्थ काय होतो? समजा एखादा नेकलेस आहे आणि या नेकलेसवरती जर बीड्स असतील तेव्हा हे स्ट्रक्चर जसं दिसायला दिसतं अशा पद्धतीनं मायक्रोस्कोपमध्ये हे स्ट्रक्चर क्रोमॅटिन फायबरचं दिसतं. म्हणजेच हे काय आहे? या स्ट्रक्चरपासून लास्टला काय होणार आहे? मेटाफेजमध्ये मॅच्युअर क्रोमोझोम तयार होणार आहे. म्हणजे ही क्रोमोझोम तयार होण्याची काय आहे? पूर्वतयारी आहे. हे जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये आपण पाहतो तेव्हा हे न्यूक्लिओझोम दुसऱ्या न्यूक्लिओझोमला जेव्हा अटॅच झालेला दिसतो तेव्हा त्याला म्हटलं जातं बीडेड स्ट्रक्चर असं म्हटलं जातं, किंवा न्यूक्लिओझोम हा बीड्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो असंही म्हटलं जातं. तर मी काय सांगत होते की हे 4 हिस्टोन प्रोटीन हे ऑक्टोबरमध्ये आले. उरलेला एक हिस्टोन प्रोटीन हा बाजूला गेला, म्हणजे त्याचं नाव काय आहे? H1 प्रोटीन. आणि हा जो H1 हिस्टोन प्रोटीन आहे हा नेहमी एक न्यूक्लिओझोम दुसऱ्या न्यूक्लिओझोमला कनेक्ट करण्याचं काम करतो. आणि तो जो मधला स्टँड आहे ज्याला म्हटलं जातं लिंकर डीएनए. याचा अर्थ काय होतो? H1 हिस्टोन प्रोटीन हा न्यूक्लिओझोमच्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट नसतो, तर हा न्यूक्लिओझोमच्या बाहेर असतो. न्यूक्लिओझोम म्हणजे काय? 4 प्रकारचे हिस्टोन प्रोटीन, प्रत्येकी 2 म्हणजे असे 8 मॉलिक्युल्स, आणि त्याच्यानंतर डीएनएचं रॅपिंग 1 and 3/4 कॉइन. उरलेला पार्ट हा लिंकर डीएनए म्हणून इथं काम करतो. हा झाला पार्ट डीएनएचा. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, हाही पॉईंट आपला इथं काय झाला? कंप्लीट झाला. आता पहा, त्याच्यानंतर मी काय सांगितलं? बेस पेअर बद्दल बोलत होते. न्यूक्लिओझोममध्ये 200 बेस पेअर प्रेझेंट असतात असं म्हटलं जातं, पण ऍक्च्युअली मेकॅनिझम काय आहे? तर पहा, डीएनएचं जे टोटल कॉइलिंग आहे हे कसं व्हायला पाहिजे? म्हणजे याच्यामध्ये 2 कॉइल्स पूर्ण व्हायला पाहिजे, म्हणजे 2 टर्न पूर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे 2 टर्न कधी होतील? जेव्हा आपण लिंकर डीएनए सुद्धा काय करू? ऍडिशन करू. न्यूक्लिओझोमचं फक्त न्यूक्लिओझोमच्या स्ट्रक्चरचा जर विचार जर केला की याच्यामध्ये ऑक्टोबरमध्ये जे काही डीएनएचा 1 and 3/4 जो काही टर्न आहे याच्यामध्ये 146 बेस पेअर्स प्रेझेंट असतात. 146 बेस पेअर. पण उरलेला जो डीएनए आहे हा त्याचाच पार्ट असतो आणि या पार्टमध्ये 54 बेस पेअर प्रेझेंट असतात. 54 बेस पेअर म्हणजे टोटल किती झाले इथं? 200. म्हणजेच काय म्हणता येईल की या न्यूक्लिओझोममध्ये 200 बेस पेअर हे प्रेझेंट असतात. पण याच्यामध्ये जे उरलेले जे 54 आहेत ते कुठे प्रेझेंट असतात? लिंकर डीएनए मध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे ऍक्च्युली जेव्हा स्पेशल न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 146 बेस पेअर एवढेच प्रेझेंट असतात. इथं आपला पॅकेजिंग ऑफ डीएनए मधला आपण न्यूक्लिओझोमचं स्ट्रक्चर म्हणजे काय हा पॉईंट इथं कव्हर झाला, किंवा बेस पेअरचा पॉईंट कव्हर झाला. आता पहा, जेव्हा आपण सेल डिव्हिजनचा विचार करतो तेव्हा सेल डिव्हिजन प्रोसेसमध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही सुरुवातीची इंटरफेस पाहिलेली आहे. तर या इंटरफेसमध्ये नेमकं काय प्रेझेंट असतं? तर या इंटरफेसची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याला म्हटलं जातं फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिओझोम, त्याच्यासोबत न्यूक्लिओझोम फॉर्म झालं. हा जो न्यूक्लिओझोमचा जो डायमीटर आहे तो किती सांगितला? 10 nm इतका डायमीटर सांगितला. त्याच्यानंतर परत हे काय होतं? कंडेन्स होतं आणि त्याच्यानंतर एक स्ट्रक्चर तयार होतं. त्या स्ट्रक्चरला किंवा जे तयार झालेले जे क्रोमॅटिन फायबर आहेत हे क्रोमॅटिन फायबर यांच्यामध्ये कंडेन्सेशन होतं आणि कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये असं एक सुपर कॉइलिंग स्ट्रक्चर तयार होतं. समजा मी इथं काढलं, हे सुपर कॉइलिंग म्हणजे ज्याला म्हटलं जातं सोलेनॉइड मॉडेल असंही म्हटलं जातं. सुपर कॉइलिंग स्ट्रक्चर हे जे मॉडेल आहे ज्याला म्हटलं जातं सोलेनॉइड. म्हणजे क्रोमॅटिन फायबर इथं टेलिफोनची जशी वायर असते तशा पद्धतीचं क्रोमॅटिन फायबरचं इथं काय होतं? कॉइलिंग होतं. म्हणून याला म्हटलं जातं सोलेनॉइड मॉडेल असं म्हटलं जातं, किंवा हा पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणजे इंटरफेसमध्ये जेनेटिक मटेरियल जे आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे? न्यूक्लिओझोम आणि त्याच्यानंतर सोलेनॉइड. म्हणून युकॅरियोटिक सेलमधल्या इंटरफेसची ही एक कॅरेक्टरिस्टिक म्हटली जाते की ज्याच्यामध्ये सोलेनॉइड आणि न्यूक्लिओझोम प्रेझेंट होतं.
त्यानंतर त्याचं काय होतं, कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये क्रोमॅटिन फायबर तयार होतात की याचा डायमीटर परत काय होतो 700 mm होतो आणि क्रोमॅटिन फायबर पासून मेटाफेजमध्ये 2 क्रोमॅटिड्स तयार झाले आणि त्याची अटॅचमेंट जर झाली सेंट्रोमियर बद्दल बरोबर, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, क्रोमोझोम. म्हणजे इंटरफेज प्रोफेज मध्ये क्रोमॅटिन फायबर तयार होणार आणि मेटाफेज मध्ये क्रोमोझोम तयार होणार. हे जे तुम्ही सेल डिव्हिजन टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे त्याच्यासाठी मी म्हणाले की या टॉपिकची रिव्हिजन करणं गरजेचं आहे. काय सांगितलं मी, प्रोफेज मध्ये न्यूक्लिओझोम आणि सोलेनाइड, त्याच्यानंतर इंटरफेज मध्ये प्रोफेज मध्ये क्रोमॅटिन फायबर, त्याच्यानंतर मेटाफेज मध्ये क्रोमॅटिड्स तयार होतात आणि जेव्हा 2 क्रोमॅटिड्स एकत्र येतात सेंट्रोमियरमुळे म्हणजे अटॅचमेंट होते तेव्हा त्याला म्हटलं जातं क्रोमोझोम असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे जेनेटिक मटेरियल आहे हे न्यूक्लियसमध्ये कशा पद्धतीने पॅकिंग केलं जातं याला म्हटलं जातं पॅकेजिंग ऑफ डीएनए. आता पहा, हे जेव्हा कंडेन्सेशन होतं किंवा कॉइलिंग फॉर्म मध्ये होत असतं तेव्हा या नेटवर्कमध्ये काय असतात, क्रोमॅटिन फायबर्स असतात. तर युकॅरियोटिक सेलमध्ये 2 प्रकारचे क्रोमॅटिन फायबर्स असतात की याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. ते क्रोमॅटिन फायबर्स कोणते, तर पहिला जो क्रोमॅटिन फायबर आहे त्याला म्हटलं जातं हेटेरोक्रोमॅटिन आणि जो दुसरा आहे त्याला म्हटलं जातं युक्रोमॅटिन. तर हेटेरोक्रोमॅटिन कुणाला म्हणायचं, तर क्रोमॅटिन फायबरवरती असा काही रिजन असतो की जो असं डार्क किंवा स्ट्रॉंग याला स्टेन असतं आणि त्यामुळे तो दिसायला डार्क कलरचा दिसतो. म्हणजे स्टेनिंग प्रॉपर्टीमुळे त्याच्याकडे काय येतं, डार्क स्टेन येतं आणि त्यामुळे तो दिसायला डार्क दिसत असतो. हा जो रिजन आहे याला जेनेटिकली इनॅक्टिव्ह रिजन असं म्हटलं जातं. जरी याच्यामध्ये डीएनएचं अमाऊंट जरी जास्त जरी असलं तरी हा रिजन कसा असतो, जेनेटिकली इनॅक्टिव्ह. हा नेमका कुठे प्रेझेंट असतो, तर क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियरचा रिजन आहे किंवा क्रोमोझोमचा जो एंड पॉइंट आहे ज्याला टिलोमर असं म्हटलं जातं, या रिजनमध्ये काय प्रेझेंट असतात, अशा पद्धतीचे हेटेरोक्रोमॅटिन प्रेझेंट असतात जे जेनेटिकली इनॅक्टिव्ह असतात किंवा ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसमध्ये सुद्धा काय राहत असते, स्लो राहत असते. यांच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस स्लो राहत असते. पुढं 2 नंबरचं जे क्रोमॅटिन फायबर आहे त्यांना युक्रोमॅटिन असं म्हटलं जातं. युक्रोमॅटिन हे म्हणजे नेमकं काय आहे, नॉन कंडेन्स्ड स्टेट. म्हणजे क्रोमॅटिन मध्ये हेटेरोक्रोमॅटिनची जी स्टेट आहे ही हायली कंडेन्स्ड स्टेट असते. ही फक्त काय राहत असते, नॉन कंडेन्स्ड स्टेट राहत असते की ज्याच्यामध्ये स्टेनिंग प्रॉपर्टी ही वीक असल्यामुळं हे जे स्टेन आहे ते दिसायला कसं दिसतं, लाईट कलरचा अपीअरन्स दिसतो स्टेनिंगचा. पण हे जे क्रोमॅटिन फायबर्स असतात हे जेनेटिकली ऍक्टिव्ह असतात आणि ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये यांचा जो रेट असतो, रेट ऑफ ट्रान्सक्रिप्शन हा काय असतो, जास्त असतो. म्हणजे इथं आपण युकॅरियोटिक सेलमधल्या डीएनए पॅकेजिंगसाठी कोणत्या मटेरियलची गरज असतं आणि हे डीएनएचं पॅकेजिंग कशा पद्धतीनं होतं हे सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. त्याच्यासोबत या टॉपिकची लिंक आपण 11वी मधल्या सेल डिव्हिजन या टॉपिकशी कशा पद्धतीनं लावता येईल हेही पॉईंट पाहिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हा आणखी एक पॉईंट सांगायचा राहिला की हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत हे प्रोटीन आहेत आणि प्रोटीन हे अमिनो ऍसिड पासून तयार झालेले असतात. तर यांच्यामध्ये स्पेसिफिक कोणत्या पद्धतीच्या अमिनो ऍसिडचे रेसिड्यूज असतात की ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे लायसिन आणि अर्जिनिन. आता हे आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. अमिनो ऍसिड्स हा पॉईंट आपण पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण लायसिन आणि अर्जिनिन याच्याबद्दलही स्टडी करणार आहोत. म्हणजेच डीएनएच्या पॅकेजिंगसाठी युकॅरियोटिक सेलमध्ये हिस्टोन प्रोटीनची गरज असते. हिस्टोन प्रोटीनची नावं विचारली जातात. नेमकं हिस्टोन प्रोटीन पासून ऑक्टोबर हे स्ट्रक्चर कसं तयार होतं आणि या हिस्टोन प्रोटीनला रॅपिंग डीएनएचं किती टर्न तयार होतात, 1 and 3/4 टर्न. आणि याच्यामुळं नायट्रोजन बेसची संख्या या एका सिंगल न्यूक्लिओझोम मध्ये 146 राहते. ऍक्च्युअली डिफाइन द टर्म न्यूक्लिओझोम असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर न्यूक्लिओझोम याचं काय आहे, याचा आन्सर काय सांगता येईल की याच्यामध्ये काय आहे, डीएनए असोसिएटेड विथ हिस्टोन प्रोटीन किंवा ऑक्टोमर याला म्हटलं जातं न्यूक्लिओझोम. न्यूक्लिओझोम इंटरफेस स्टेजमध्ये म्हणजे क्रोमोझोम तयार होण्याची किंवा सेल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये न्यूक्लिओझोम हे सुरुवातीला बीड्स ऑन स्ट्रिंग अशा पद्धतीचं स्ट्रक्चर दिसतं. हे बीडेड ऑन स्ट्रिंगचं स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आहे, एक न्यूक्लिओझोम दुसऱ्या न्यूक्लिओझोमला अटॅच होतो. ह्या 2 न्यूक्लिओझोमला अटॅचमेंट करणारा जो डीएनए आहे ज्याला लिंकर डीएनए असं म्हटलं जातं आणि लिंकर डीएनए मध्ये नायट्रोजन बेसची संख्या ही 54 बेस पेअर असं म्हटलं जातं एवढी प्रेझेंट असते. एका न्यूक्लिओझोम मध्ये 200 बेस पेअर इतकं प्रेझेंट राहत असतं. त्याच्यानंतर असाही याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो की न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिन फायबर म्हणजे ऍक्च्युअली क्रोमॅटिन फायबर म्हणजे काय किंवा क्रोमोझोम नेटवर्क म्हणजे क्रोमॅटिन नेटवर्क म्हणजे काय असाही क्वेश्चन विचारला
जाऊ शकतो. त्याच्यानंतर जे काही क्रोमॅटिन फायबर तयार होतात की ज्याच्यामध्ये दोन रिजन तयार होतात, एक डार्क स्टेन आणि त्याच्यानंतर लाईट स्टेन. डार्क स्टेन कोणाला म्हणायचं, हेट्रोक्रोमॅटिनचा रिजन. लाईट स्टेन त्याच्यानंतर यू क्रोमॅटिन. त्यामुळं त्याच्यासोबत कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये हायली कंडेन्स्ड स्टेट कोणती आहे आणि त्याच्यानंतर नॉन कंडेन्स्ड स्टेट कोणती आहे, जेनेटिकली ॲक्टिव्ह कोणता फायबर आहे, जेनेटिकली इनॅक्टिव्ह कोणता फायबर आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तसा हा पॉईंट आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं किंवा याच्या पुढे जी काही प्रोसेस आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. इथं आपला पॅकेजिंग ऑफ DNA इन युकॅरियोटिक सेल हा पॉईंट संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया.